आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आता महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. ते क्षेत्र गाठण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेत, जिद्द बाळगली, येईल त्या संघर्षाला तोंड देत यशाचे शिखर पादाक्रांत केले. जिजाऊ, सावित्री, ताराराणी, किरण बेदी, कल्पना चावला या व अशा अनेक स्त्री शक्तींनी दिलेला आदर्श खूप मोठा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्त्रियांनी आव्हानात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. संरक्षण क्षेत्रात तिने आपलं पाऊल ठेवले. अनेक रूपात असणाऱ्या या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे, असे प्रतिपादन ग्राम महसूल अधिकारी स्वाती रवींद्र सुतार यांनी केले. येथील सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन व माजी विद्यार्थी मेळावा या संयुक्त कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी स्वाती सुतार प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कमी वयात लग्न झालेले असताना उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत, जिद्द आणि कष्टाचा यशाचा चढता आलेख आपल्या मनोगतातून व्यक्त केलाय. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक KT यादव यांनी सांगितले की स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी योग्य असं नियोजन करून वाटचाल केली पाहिजे. प्रमुख उपस्थित असणाऱ्या डॉक्टर GN ढाले यांनी सांगितले की महिला दिनाचा उत्साह प्रत्येक क्षणी आपल्या मनात जपला पाहिजे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आलाय. सर्व महिला प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक VR चेंडके यांनी केले. यावेळी प्राध्यापक PP बाबर, डॉक्टर शकुंतला मो पिसाळ, डॉक्टर SS पिसाळ, प्राध्यापक SB जाधव, सहाय्यक शिक्षक रवींद्र सुतार यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक RK यादव यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक AS निकम यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी प्राध्यापक PJ कदम याही उपस्थित होत्या. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात जागतिक महिला दिन आणि माजी विद्यार्थी मेळावा हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय.